विठ्ठल विठ्ठल सर्व माझ्या विद्येमधील अ, शिक्षक, सहशिक्षक आणि साधक सर्वांना माझा मनःपूर्वक नमस्कार. मी प्रेरणा चंद्रकांत पवार. मी न्यू आयरेगाव वारजे येथे राहते. मी 2020मध्ये कलेक्टर ऑफिस येथून निवृत्त झालेले आहे आणि आता मी घरीच असते. मला जीवनविद्या आणि ब्रह्मविद्यामध्ये माझी सखी सीमा नेटके हिने मला आणले. तिची खूप खूप कृतज्ञता. 2021मध्ये मला 92% कोरोना झाला होता. त्यावेळी माझी म्हणजे शाश्वतीच नव्हती आणि त्या काळातच आई माझ्या धक्क्याने गेली आणि ती अगोदरच मला म्हणायची, "ताई, तू जर मला 8 दिवस सोडून कुठे गेलीस तर मी जीव सोडीन." मी म्हणायचे, "अगं आई, असं कधी कुणी कुणासाठी जीव सोडतं का? असं कधीच होऊ शकत नाही." पण तिने ते खरं करून दाखवलं. मला 6 दिवस ॲडमिट करून झाले होते. 6व्या दिवशी तिने जीव सोडला. मी 1 महिन्यानंतर मला हॉस्पिटलमधून आणल्यावर मला समजले. त्या दिवसापासून आजपर्यंत मी खूप दुःखात होते. परंतु ब्रह्मविद्येमध्ये आल्यानंतर सरांनी जेव्हा सांगितलं, की आपल्याला मृत्यू नाही आणि आपला आत्मा पुन्हा दुसरा जन्म लगेच घेत असतो आणि तो त्याचे कर्म करत असतो आणि हे मला पूर्ण पटले. तेव्हापासून मी आता दुःखातून सावरलेले आहे आणि आता मी फक्त चांगले कर्म आपल्याकडून कसे घडतील याचाच जास्त विचार करते. दुसरी गोष्ट म्हणजे त्यावेळेस मला कुणाचाही फोन आला की विचारायची, तब्येत विचारली की मी लगेच माझं चिंतन सुरू व्हायचं, हे दुखतं, ते दुखतं, म्हणजे सारखं दुखण्याचं चिंतन करायची. कधी मी चांगली आहे, मी छान आहे, मी मस्त आहे असं कधी म्हणत नव्हते. पण ब्रह्मविद्येमध्ये आल्यामुळे जसा सरांनी मंत्र दिला तसा कुणाचाही फोन आला तर मी म्हणत असते, मी स्वस्त, मी मस्त, मी आनंदी, मी ठणठणीत. आणि मग मला विचारतात फोनवर, "अगं, तू हे नवीन काय लावलंय?" तर मी सांगत असते, मी ब्रह्मविद्येचा क्लास करते आणि ह्याच्यामध्ये खूप पॉझिटिव्हिटी येते आणि मनाला शांती मिळते. तुम्ही सुद्धा करा आणि मी तुम्हाला पण लिंक पाठवते. त्यामुळे बऱ्याच जणींना मी माझ्या मैत्रिणींना लिंक पाठवलेले. तर नंतर अ, ते टिकल्या वाजवणं पूर्ण बंद केलं. जरी कोणी नातेवाईक, मैत्रिणी त्यांची घराणे सांगत बसल्या, तरी मी त्यांना सांगते, हे आपण असं बोलतो, कोणाबद्दल पण बोलतो, म्हणजे हे आपल्याकडून चांगलं कर्म घडत नाही, वाईट कर्म घडतं. म्हणून शक्यतो नाही बोलायचं आपण असं. आणि त्यांना नाही पटलं तर मग मी त्यांना आपली बलकरची साधना मनातल्या मनात म्हणत असते. मी जीवनविद्येची नामधारक असल्यामुळे मला विश्वप्रार्थना आणि बलकर साधना अवघड जात नाही, म्हणजे सोपं जातं मला ते आणि माझ्याकडून ते म्हटलं जातं मग. त्याच्यानंतर ब्रह्मविद्येत आल्यामुळे मी सारखी सर्वांमध्ये अडकून राहायची. मुलं, मिस्टर, नातू, नातेवाईक सगळ्यांमध्ये आणि मी अडकत असल्यामुळे मला पण त्यांच्याकडून अपेक्षा राहायची. माझ्यासाठी त्यांनी काहीतरी करावं किंवा मला त्यांनी थोडं दुखवलं तरी मला राग यायचा. मी रुसून बसायची, बोलायची नाही, असा माझा स्वभाव होता. पण ब्रह्मविद्येत आल्यामुळे जसं सरांनी सांगितलं तसं मी आता चिक्कूच्या वेसारखी राहते. म्हणजे चिक्कूच्या बीमध्ये जशी बी चिक्कूच राहून वेगळी राहते, तसं मी राहते. आणि त्याच्यानंतर मग त्यामुळे मला बिलकुल त्रास होत नाही त्यांच्यातनं अडकल्यामुळे. जसे की रंगात रंगुनी रंग माझा वेगळा, गुंत्यात गुंतुनी पाय माझा मोकळा. अशा प्रकारे मी माझा पाय मोकळा करून घेतलेला आहे आणि आता मला कसलाही मानसिक त्रास होत नाही. हा माझ्यामध्ये मोठा बदल झालेला आहे. दुसरं म्हणजे सत्य बोलणे. काही झालं, जाऊ दे, काय कुणी आपलं म्हणजे नाही का त्रास होत असेल, कुणी का आपल्याला त्याच्यावरनं बोलत असेल तरी पण सत्य बोलायचं, सोडायचं नाही ब्रह्मविद्यामध्ये. कारण थोडंफार का होईना पहिलं पूर्वी खोटं बोललं जायचंच, कशातरी कारणास्तव. पण आता सत्य बोलणं किती महत्त्वाचं आहे, ज्याने खोटं बोलण्याने आपलं वाईट कर्म घडत राहतं. म्हणजे आपली बँक आपण चांगल्या कर्मानेच भरायची, हे मनात ठरवल्यामुळे सत्य बोलणं आता अवघड जात नाही. आणि दुसरं म्हणजे माझी एक मैत्रीण मंगल नावाची, तिची आणि माझी 25 वर्षाची मैत्री. परंतु 2020मध्ये दोघींमध्ये पण थोडासा गैरसमज झाला आणि आमच्या दोघींचं बोलणं बंद झालं. आता 5 वर्षापासून आमच्या दोघींचं बोलणं, येणं-जाणं बिलकुल नव्हतं.
तर ब्रह्मविद्येत आल्यामुळे अपरिग्रह हा चांगला लक्षात राहिला आणि त्याच्यामुळे अपरिग्रहामुळे मी मैत्रिणीच्या स्वतःहून घरी गेले आणि मी दरवाजात पाहिल्यानंतर माझ्याकडे पाहत राहिली प्रेरणा कशी काय आली म्हणून. मग मी जाऊन काय बोलायच्या आधी तिच्या गळ्यात जाऊन पडले, तिला घट्ट मिठी मारली आणि मग तिच्या डोळ्यात पाणी, माझ्या डोळ्यात पाणी आणि मग तिला असं झालं की काय करून काय नको. तर अशा प्रकारे अपरिग्रह सोडला आणि आता आमचं खूप चांगलं आहे. आता आम्ही फोनवर पण बोलतो आणि घरी पण जातो. दुसरे असे की माझा हा जो बदल झाला तर तो मुलांच्या, मिस्टरांच्या लक्षात आला आणि मिस्टर पण म्हणले, "अगं तू पहिली जीवनविद्या करत होतीस, तर तेव्हा थोडा फरक पडलेलाच होता तुझ्यामध्ये, पण आता तर खूपच फरक पडला तुझ्यामध्ये आणि तो जाणवतोय आम्हाला." तर असं म्हणजे कौतुक करत होते ते. तर माझं असं कौतुक केलेलं पाहून मला पण जरा खूप भारी वाटलं आणि त्यांनी म्हणजे ते बोलून पण दाखवलं मला. तर शक्यतो नवरा असं कौतुक करत नाही, पण केलं माझं त्यामुळे मला खूप आनंद झाला. आणि दुसरं असं की सकारात्मक माझं बोलणं पूर्वी खूप निगेटिव्ह राहायचं. मी कधी चांगलं म्हणजे नाही का, इकडे गेलं, कुणी बाहेर गेलं तरी मला भीती वाटायची. काय होईल तर मुलगा कधी गेला की गाडीवरती कधी घरी येतो. मी सारखी फोन करायची, मिस्टरांना पण सारखी फोन करायची. असं मला सारखं वाटायचं. भीती वाटायची. म्हणजे निगेटिव्हच राहायचे ना मनामध्ये. आता बिलकुल वाटत नाही आणि पॉझिटिव्ह असते मी आता. काही होणार नाही हे म्हणजे चांगलं चांगलं बोलत असते मी आणि बलकर साधना म्हणत असते. त्याच्यामुळे आता मनाची पॉवर म्हणजे शक्ती वाढली माझी, की आता मनात कुठलाही विचार येत नाही वाईट, म्हणजे निगेटिव्ह विचार येत नाही. आणि अपरिग्रहामध्ये अजून घरातल्या जुन्या वस्तू काढून टाकल्या. कपडे, भांडी वगैरे मनातल्या पण काढून टाकल्या आणि घरातले कागदपत्र पण खूप खूप वर्षापूर्वीचे कागदपत्र होते. तर ते सगळे काढून वाचून जे महत्त्वाचं आहे तेच बाजूला ठेवून विनाकारण असलेली भरती ती सगळी फाडून टाकून दिली आणि तेव्हा पण मनामध्ये खूप चांगली पॉझिटिव्हिटी यायला लागली, की अरे आपण हे कशाला धरून ठेवलं होतं. दुसरं म्हणजे माझ्या मानेमध्ये गॅप आणि गुडघ्यांचा त्रास असल्यामुळे मला सारख्या पेन किलर खाव्या लागायच्या आणि झोप येत नसल्यामुळे ते दुखण्यामुळे झोप यायची ना, मग झोपेची पण गोळी खावी लागायची. ब्रह्मविद्यामध्ये आल्यानंतर बाकीचे तर हे करतोच आहे, श्वसन प्रकार वगैरे आणि सूक्ष्म व्यायाम ह्याने तर फरक पडलाच, पण ध्यानामुळे मला खूप फरक पडला, की ध्यान झालं की मी मौन पाळते आणि मग लगेच झोपी जाते आणि झोप येईपर्यंत मी गुरुमंत्र म्हणत असते. ओम आहू वज्रगुरु पेमा सिद्धिहू, हे म्हणत 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 मी इतकी गाढ झोपून जाते की पहाटेच मला जाग येते योगाला जाण्यासाठी आणि त्यामुळे माझ्या पेन किलर आणि झोपेच्या गोळ्या पूर्ण बंद झाल्या. एकही गोळी खात नाही मी तेव्हा ब्रह्मविद्यात आल्यापासून मी आणि ध्यान करायला लागल्यापासून एकही गोळी खाल्ली नाही आत्तापर्यंत. आणि त्याच्यामुळे माझ्यामध्ये खूप बदल झाला हा एक आणि माझ्या चेहऱ्यामध्ये पण बदल झालेला आहे. कारण जेव्हा पण मला कोणी भेटलं आणि बोलताना पाहिलं की विचारतात, "अगं तू आता चेहऱ्याला काय लावतेस? एवढा ग्लो कशाने आला?" तर आमच्या घरातलीच माणसं सांगतात, "अहो ब्रह्मविद्येचा परिणाम आहे हा." हो का? मग मी त्यांना सांगते, "बघा माझ्यामध्ये एवढा बदल झाला, तुमच्यामध्ये सुद्धा होईल." आणि त्यांना सुद्धा मी लिंक पाठवून देते. दुसरे म्हणजे शरीर शरीर साक्षात परमेश्वर आणि हे अगोदरही माहीत होतं जीवनविद्येत असल्यामुळे, परंतु आता सरांनी सांगितल्यापासून ते जास्तच पटलं. तेव्हापासून शरीराला चांगलाच नैवेद्य म्हणजे फक्त सात्विकच नैवेद्य दाखवायचा आणि आता मी तेच करते. तर फक्त सात्विकच नैवेद्य दाखवते. दुसरं म्हणजे पूर्वी जिना चढताना उतरताना मला एक एक पायरी, एक पाय आधी ठेवायचा नंतर दुसरा पाय उचलायचा, इतकी जिना चढताना मला त्रास होत होता. आता मी कशाचाही आधाराशिवाय जिना चढते आणि जिना उतरते. कुठलाही दम लागत नाही किंवा पाय पण दुखत नाही. आणि जीवनविद्येच्या ह्याला सत्संगला जाते मी. वामनराव पै यांच्या सत्संगला जाते. तर तिथे मी 2 तास आता मांडी घालून पण बसू शकते. मला कसलाही त्रास होत नाही. दुसरं म्हणजे जेवताना जेवणाची
जेवताना, पाणी पिताना ह्यांची मी कृतज्ञता व्यक्त करते सर्वांची, झाडांची, अ, रिक्षात बसले, रिक्षातनं उतरताना रिक्षावाल्याची, बसमध्ये बसले, बसवाल्याची आणि कुणीही आपल्याला कसलीही थोडीशी जरी मदत केली, तरी त्यांची मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि दुसरे म्हणजे मी वहीसुद्धा केलेली आहे आणि त्या वहीमध्ये आई-वडिलांची, गुरुजींची, ज्यांनी ज्यांनी मला मदत केली लहानपणापासून, त्या सर्वांची मी कृतज्ञता व्यक्त करते. आणि म्हणजे कुणीही भेटलं आणि आपल्याला थोडीफार जरी मदत केली, तरी थँक नाही म्हणत बसत. तुमची खूप खूप कृतज्ञता अगदी हात जोडून म्हणते. आणि आपलं कुणी चांगलं काम केलं तरी मी त्याला, देवा, देव तुझं भलं करो, एवढं तरी डोक्यावर हात ठेवून बोलत असते. आणि या माझ्या सर्व चांगल्या बदलामुळे, हा सर्व चांगला बदल माझा ब्रह्मविद्येमुळे झालेला आहे. म्हणून ब्रह्मविद्या माऊलीची मी खूप खूप कृतज्ञता व्यक्त करते. श्री सिनलकर सरांची कृतज्ञता व्यक्त करते. ज्योतिताई, सुजाताताई, मीनाक्षीताई, गोडसे सर, या सर्वांची कृतज्ञता व्यक्त करते. आणि मी माझा अनुभव इथेच थांबवते. विठ्ठल विठ्ठल.